डॉट जो मात्र पाहायला मिळतोय. गणेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. पुन्हा एकदा पुढील चेंडू हो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पहा मैदानाच्या आत सुरेख आहे. चेंडू डॉट असेल मैदानाच्या आत. गणेश दिवाने अतिशय सुरेख गोलंदाजी जो मात्र मैदानाच्या आत करतोय. दिवाने फॅमिली संपूर्ण 11 प्लेयर जे मात्र आहेत. कशा प्रकारची कामगिरी हो या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू येईल. 1 2 3 चेंडू सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा. या मिळतील 4 धावा 4 रन. थँक्यू. चेतन सिंग पवार यांचं मात्र शुभागमन होत आहे. त्यांचा सत्कार करतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाषजी केंबारी. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. विकास व्यापारी आणि किरण कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. पुढील चेंडू हो या दरम्यान विकेट केली आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक डाव कॉर्नर मध्ये झेल झाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का पहिला करण. या स्पर्धेसाठी ज्यांचं मात्र विशेष सहकार्य आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स शॉप मुरबाड यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यासाठी मात्र ट्रॉफी सौजन्य आहे. किरण शेठ दळवी आणि दुसऱ्या बाजूला मनोजजी पातारे यांचं देखील हार्दिक असं स्वागत. रामचंद्र स्मृती चषकासाठी सर्व ज्यांनी मात्र आर्थिक मदत आर्थिक सहाय्य केलं त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाईल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. गणेश याचा पुढील चेंडू हो या दरम्यान शॉर्ट पिच पद्धत चेंडू इथे मिळेल. दुसरा धक्का दुसरा करंट. बॅक टू बॅक 2 विकेट आणि गोलंदाजाला मात्र सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक घेण्याची. डीजे थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. चंद्रकांतजी पडवळ 500 रुपये आणि बाळकृष्ण पवार 1100 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक ची किंमत फार मोठी आहे. त्रिमूर्ती मधून अजून देखील भगवान पवार साहेब शांत आहेत. कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आत केली जाईल. 4 धावा धावपलकावर आहेत. 2 फलंदाज बाद आहे. विकेट हॅट्रिकची संधी असेल. गोलंदाजी मार्गावर गणेश दिवाने सज्ज होतोय. कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आत केली जाईल. गणेशच्या माध्यमातून या चेंडूची किंमत फार मोठी असेल. गणेशसाठी विकेट जर घेतली तर काय होतं मैदानाच्या आत मात्र पाहायचं. या चेंडूची किंमत फार मोठी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या ऑन स्ट्राइक जो मात्र पाहायला मिळतोय प्रवीण. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षण सुरेख प्रकारचं पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येईल मैदानाच्या आत. धावपलकावर धावा 4 आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं संपलं. 2 बाद 4 धावा धावपलकावर. डीजे गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. चेतन सिंग पवार आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. आपलं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. आपले उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय ठरते. आपलं देखील हार्दिक स्वागत. 4 धावा धावपलकावर आहेत. बबलू येईल गोलंदाजी मार्गावर. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते बबलूच्या माध्यमातून.
हो या दरम्यान पहा खराब दर्जाचा चेंडू. संदीप दीपाने मैदानाचा चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप सुरेख असेल. 1+1 या मिळतील 2 धावा. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 धावा धावपलकावर आहेत. बबलू जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गेरसे आणि त्यांच्या विरोधात मानवली. चालू असलेला रामकृष्ण चषक सोहळा या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातील सेकंड राऊंडचा पहिला सामना. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू मैदानाच्या आत वाईट असेल. गोलंदाज बबलूला कल्पना देतो विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल. वाईट हॅट्रिक साठी कोणतंही पारितोषिक दिलं जाणार नाही. एक सिंगल येते. संघाचा धावसंख्या 7 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत दुसरं बबलूच्या रूपानं जो मात्र गोलंदाजी मैदानाच्या आत करतोय बबलू. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ या दरम्यान पहा बबलूचं कमबॅक अतिशय उत्तम दर्जाचं. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. इथं मात्र फलंदाज बाद होईल. पुन्हा एकदा धक्का. पुन्हा एकदा करंट. दिगंबर शिंगोळे फॉरेस्टर ऑफिसर यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. चंद्रकांतजी पडवळ असतील, तदनंतर बाळकृष्ण पवार साहेब असतील, सुनीलजी माळी सर असतील, तदनंतर भगवान पवार सर असतील. आत्ताच ज्यांचं मात्र आगमन होतंय ते शिंगोळे सर असतील. सर्वांचं आणि या गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच शरद शेठ केंबारे असतील या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्यात केली जाते. धावपलकावर धावा 7 आहेत. 7 धावा. फलंदाज मात्र बाद होण्याचा सिलसिला 3 आहे. 3 फलंदाज बाद. मैदानाच्या आत पहा फक्त हजेरी लावण्याचं कामकाज मानवली संघाकडून जे मात्र पाहायला मिळतंय. तू चल मी आलोच अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 7 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत चालू. गोलंदाजी मार्कवर होईल सज्ज. पुढील चेंडू. ओ या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडूला ग्लान्स केलंय. चेंडू मात्र थर्ड मॅन सीमा रेषा पार फाईन लेगला जातोय. खणखणीत चौकार. 4 रन. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. 11 या धावसंख्येवर जाऊन ज्या मात्र पोहोचली गेली. 11 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे स्कोरर ज्यांनी मात्र दुसरा दिवस या स्पर्धेचा गाजवला. बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये घेणारा पहिला खेळाडू ठरला राहुल सोमने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते. गोलंदाज होईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढील चेंडू बबलूचा. ओ या दरम्यान चेंज ऑफ पेस. सुरेख प्रकारचा फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू कव्हर करेल. एक सिंगल भेटेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचली 12 या धावसंख्येवर. 12 धावा धावपलकावर. बबलू जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल बबलूच्या माध्यमातून. कॉमेंटेटर जेवून घे बरं का. कोणला मला जेवायचंच नाही. भूक नसते मला आज. जेवतपर्यंत नाही आज. काय संघात धावसंख्या 12. या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा चेंडू खाली क्षेत्ररक्षक कडून साठी उपलब्ध केलेलं ग्राउंड. आयोजकांचं विशेषतः कौतुक. सुभाष केंबारी, मनोज केंबारी आणि शैलेश केंबारी. आर्यन स्पोर्ट टेंबरे, आशिष क्रिकेट क्लब टेंबरे यांचे मात्र विशेष प्रयत्न आहेत. 17 धावा. त्या प्रयत्नांना 7 आहे. सर्व आर्थिक सहकार्य जे मात्र मान्यवरांनी केलंय. सर्व टीमचं जे मात्र सहकार्य आहे आणि त्यातून भरलेली ही स्पर्धा. या आयोजकांनी पाहिलेलं गोड स्वप्न कुठेतरी सत्यात उतरण्याचं कामकाज या सर्व प्रेक्षक वर्गाने केलंय. त्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. संघाचा धावसंख्या धावपलकावर असेल 17. 2 षटक मैदानाच्या संपली. बबलूचं षटक जे मात्र मैदानाच्या संपतं. पाहूया तिसरं षटक कुणाच्या हातात दिलं जातं. संदीप दिवाने ऑन बॉलिंग मार्क.
संदीप गोलंदाजी करण्यासाठी जो मात्र सज्ज होईल. कशा प्रकारची कामगिरी केली जाते संदीपच्या माध्यमातून. धावफलकावर 17 धावा या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या जी मात्र सुरुवात होईल. फार मोठे आक्रमण करावं लागेल निलेश आणि अनिलला. मैदानाच्या 2 षटक संपली, 17 बनवल्यात. शेवटचे 12 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. 12 चेंडूंचाच खेळ मैदानाच्या संपतोय. पुढील चेंडू या दरम्यान पहा चेंज ऑफ फेस. मैदानाच्या स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मात्र चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या अनिल साडी जो मात्र पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत जी मात्र पाहायला मिळते. 17 धावा मैदानाच्या 2 षटकांमध्ये 17 बनवल्यात, तर शेवटच्या उर्वरित 3 षटकांमध्ये किती बनवल्या जाणार फार मोठं प्रश्न चिन्ह आहे. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. मला वाटतं 4 17 चेंडू जे मात्र शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. संदीप दिवाने पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. ओहो या दरम्यान पहा अफलातून गोलंदाजी. अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक मारा मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 17 धावा आहे. धावफलकावर पुन्हा एकदा पुढील चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मानस होता मैदानाच्या आत फलंदाजाचा. तिथं कुठेतरी चुका होत आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल. संदीप दिवाने लगातार 3 चेंडू डॉट जे मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संदीप. हो या दरम्यान स्ट्रेट ड्राईव्हचा एक बहारदार फटका. लॉंग ऑन, लॉंग ऑफ. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करेल. या दरम्यान मिळतील त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. तमाम क्रिकेट रसिक या सामन्याचा मात्र आनंद घेतात. यानंतर सामना होईल सोनारपाडा त्यांच्या विरोधात गुरवली. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती डीप कव्हरचा जो मात्र पाहायला मिळतोय आणि या दरम्यान मात्र 2 धावा पळून पूर्ण आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. सोनारपाडा आणि गुरवली संघाच्या कॅप्टनना विनंती आहे 5 षटक झाल्यानंतर नाणेफेक होईल. आपले दोन्ही कॅप्टन 4थं षटक झाल्यानंतर उपस्थित राहणं गरजेचं राहील. जो मध्ये ब्रेक असेल इनिंगचा त्यामध्ये आपले नाणेफेक केले जाईल. सोनारपाडा संघाचा कॅप्टन आणि गुरवली संघाचा कॅप्टन. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. संदीप दिवाने पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात केली जाते आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. अनिल मात्र चेंडू समजू शकत नाही. षटक संपलं 3रं. 3 षटक संपली. धावफलकावर 7ची सरासरी 21 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या 1 मिनिटासाठी. चला व्हॉलंटियर आपल्याला विनंती आहे. चला ताबडतोब. नाही ओके. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल. आला नाही का अजून? लक्ष नाही रे माणसं. हॅलो पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते. 21 धावा धावफलकावर 3 षटक मैदानाच्या संपली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो. पुढील चेंडू
ओ या दरम्यान विकेट केली, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटला. एक सोपा झेल मैदानाच्या जो मात्र सुटतो. राहुल जो मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात संख्या जाऊन पोहोचेल 22 धावा. 22 धावा ज्या मात्र धावफलकावर आहे. 22 रन मैदानाच्या ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. राहुल कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पुढील चेंडू राहुलचा. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण सुरेख. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 23 धावा. 23 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र प्रवीण विशा आणि गणेश गायकर यांचं मात्र शुभागमन होत आहे. दोन्ही खेळाडूंचं मात्र हार्दिक असं स्वागत. ओ या दरम्यान पहा विकेट केली, चेंडू सीमा रेषा पार. ह्यूज अँड हँडसम ॲज अ ब्युटी. वाघाची दहाड फोडला पहाट चरण. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या जाऊन पोहोचली 31. 31 धावा. 31 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. पाहूया मानवली संघ कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आत मात्र करतोय. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर गिरसे संघ मैदानाच्या आत कशा प्रकारची कामगिरी करेल. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज आहे निलेश आणि अनिल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान सुरेख प्रकार चेंडू. बॅटची कट. चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू इथे कव्हर केला जाईल. 2 धावा. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या जाऊन पोहोचेल 33. 33 धावा. प्रकारचा चेंडू. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि बघता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या 42 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. या 5 चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलचा सामना खेळेल आणि जो संघ हारेल तो घरी. हव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाईल मैदानाच्या आत. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल मिळते. क्रिकेटला अनुकूल असं वातावरण आज मात्र पाहायला मिळतंय. एक सिंगल. संघाची धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 44 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्गावर जो मात्र सज्ज होईल संदीप. ओ या दरम्यान क्लीन बोल्ड. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. 4था धक्का 4था कराय. संघाची धावसंख्या 44. 44 धावा आहेत. शेवटचे काही चेंडूचे मात्र शिल्लक. संदीप धिवानेचे तर नवीन फलंदाज रघुनाथ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. कशा प्रकारची रणनीती केली जाते रघुनाथच्या माध्यमातून. सामना क्रमांक 5 जो मात्र मैदानाच्या आत चालू आहेत. आजच्या दिवसातील 2 सामने जे मात्र यानंतर बाकी असतील. चला सोनारपाडा संघाचा कॅप्टन विलास वारगडे आपल्याला विनंती आहे. हो या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 45 रन ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. गुरवली संघाचा कॅप्टन कल्पेश शेलार आपल्याला विनंती आहे ताबडतोब या. एक चेंडू जो मात्र पहिल्या इनिंग मधला बाकी आहे. नाणेफेक केली जाईल दोन्ही संघांची, गुरवली आणि सोनारपाडा. चला दोन्ही संघांचे कॅप्टन
ओके, सोनारपाडा संघाचा कॅप्टन आलाय, गुरवली संघाचा कॅप्टन आलाय. दोन्ही कॅप्टनचं हार्दिक असं स्वागत. या दरम्यान पहा बॅटची कट आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. संघाचा धाव संख्या 45, विजयासाठी 46 धावांचा बळण असेल. थँक्यू डीजे. नाणेफेक केली जाते. सेकंड राऊंड आजचा दुसरा सामना सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात गुरवली. दोन संघादरम्यान जे मात्र नाणेफेक केली जाईल. 5 षटकांची लढत असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आहे सचिन आणि बंटी. सचिन आणि बंटी दोन जे मात्र कॅप्टन आहेत. नाणेफेक केली जाते. दोघांना नवीन चेंडू असतील. 5 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरले जातील. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. नाणेफेक केली गेली आणि नाणेफेक या दरम्यान जिंकली गेली गुरवली संघ. गुरवली संघ सचिन नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सोनारपाडा संघ जर पाहायला गेलं तर मुरबाड तालुक्यातील एक दिग्गज संघ आहे. गुरवली संघ कल्याण तालुक्यातील एक दिग्गज संघ आहे. एक मोठा सामना नक्कीच पाहायला मिळेल. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? 50 धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल आपल्या मनामध्ये. जर 50-55 धावा धावफलकावर लागल्या तर त्या धावा रोखण्याची करण्याची क्षमता आपल्या फलंदाजीमध्ये आहे का? हो, नक्कीच. कल्पेश शेलार आणि अमर दळवी अतिशय दर्जेदार फलंदाजी मिलिंद आहे. तुम्हाला मात्र विजयासाठी खूप खूप शुभेच्छा गुरवली संघ. सोनारपाडा संघ मैदानाच्या आत जर पाहायला गेलं तर मुरबाड तालुक्यातील एक दिग्गज संघ आहे. आपली प्रतिष्ठा पणाला आहे. कारण मुरबाड तालुक्यातील एक भव्य दिव्य चषक आपल्या घरी न्यावं हे आपलं एक स्वप्न असेल. त्यासाठी मात्र 5 षटकांमध्ये आपण प्रथम फलंदाजी करणार आहात. कितीचं टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल? कमीत कमी 60 धावा तरी करण्याचा प्रयत्न करू. ग्राउंडच्या हिशोबामध्ये 50 धावा केल्या तरी आमच्या बॉलरमध्ये कॅपॅसिटी आहे तर त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा. म्हणून 50 धावा आमच्यासाठी खूप झाल्या. ओके, 50 धावा झाल्या तर तुम्ही जिंकू शकाल एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला आहे. मैदानाच्या आत 50 धावा झाल्या तर तुम्ही जिंकू शकता. दुसऱ्या संघाचं प्रिडिक्शन आहे की 50-55 जर केल्या तर आम्ही त्यांना सहज हरवू शकतो. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊयात आमचे मित्र दीपक बिराडे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. सोनारपाडा संघाचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षामध्ये आपला कॅप्टन बंटी आपली वाट पाहतोय. आशिष क्रिकेट टीम टेंबरे व आर्यन स्पोर्ट टेंबरे आयोजित स्वर्गीय रामचंद्र 18चा दिव्यमान हा क्रिकेट सोहळा. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच देई याची डोळा क्रिकेटचा सोहळा भोगण्यासाठी उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचा मी दीपक बिरागे डोंगरराय मुरबाडवरून आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. जातोय सामन्याकडे जे तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या सत्रामध्ये 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग असताना येरसे संघाची सलामीची जोडी संदीप आणि बबलू मैदानामध्ये दाखल होते. तर गोलंदाजी मार्गावरती तुम्ही विचार करतायत पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर घेऊन आपल्या मानवली संघाच्या माध्यमातून पहिल्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावरती करण्यात येत आहे. विकासच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. पहिला बॉल इथे तुम्हाला पाहू शकाल. अतिशय वेगवान मात्र पंचांची वाईट चिकून थोडीशी तुम्ही पाहू शकाल तर चेंडूवरती दिशा खराब होती. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू जातोय आणि पहिली तुम्ही पाहू शकाल तर या दुसऱ्या सत्रामध्ये बिना मेहनतीची धाव या वेळेला मिळते. ती दिवान 11 गिअर्स टीमला टीमची टोटल एका धावेने पुढे सरकते. ती 1 या आकड्यावरती. विकास पुन्हा एकदा वर विकेटनं तयार. संदीप
हा चेंडू बॅक फुटला आले डेलिकेट कच अतिशय परफेक्ट ग्लास फ्लेक्सिबल फटका चेंडू थांबणार नाहीये आउटफील्ड वेगन आहे डीप कव्हर रिजन मधला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार येतो संदीपच्या बॅट मधून. तर इथे क्रिकेटचा सी फॉर क्लास काय असतो ते दाखवून देतोय फलंदाज संदीप. ज्या प्रकारे तुम्ही पाहू शकाल तर पहिल्या सामन्यामध्ये शेवट केला होता तिथून पुन्हा एकदा स्टार्टअप देतो या गेरसी टीमला आणि टीमची टोटल 5 या आकड्यावर. हा चेंडू शॉर्ट पिच बॅक फुट आले शॉर्ट टर्म पुल आहे फुल सक्सेसफुल इट्स आउट ऑफ द पार्क चेंडू थांबणार नाहीये अजून एक दमदार चौकार येत होतो स्वीपर कव्हर रिजन मधला संदीपच्या बॅट मधून. इथे नक्कीच तुम्ही पाहू शकाल आक्रमक अंदाज आपणत असताना या ठिकाणी आपला क्लास आपले शोल्डर या ठिकाणी ओपन करत असताना अजून एक देखणं फटका पॉइंट 4 धावा टीमची टोटल 9 आकड्यावर. इथे लाफ्ट केला चेंडूला ऑफ साइडला तिथे क्षेत्रशेख आहे लॉंग ऑफ रिगर मध्ये चेंडूची वाट पाहत आहेत अतिशय लेझी क्रिकेट मी म्हणेल अतिशय उशिराने इथे चेंडूवरती आलेत आणि थ्रो पैकी देखील तुम्ही पाहू शकाल तर थोड्या संत गतीने येते आणि तोपर्यंत संधी होती या 2 धावा कंप्लीट करण्याची टीमची टोटल दुहेरीने पोहोचत होते ती 11 धावसंख्येवरती स्कोर मूव्स ऑन डबल फिगर 11 रन स्कोर गार्ड विदाउट विकेट. 11 धावा इथे पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जमा केल्यात संदीपनं. हा चेंडू इथे अतिशय वेगवान पंचांकडे यावेळेला लक्ष द्यावं लागेल पंचांची वाईटची गुण या सत्रात तुम्ही पाहू शकाल अजून एक बिना मेहनतीची धाव यावेळेला खर्च करते ती मानवली टीम कडून आणि टीमची टोटल तुम्ही पाहतायत इथे अवांतर धावेच्या मदतीने पोहोचेल. 3 चेंडूंचा खेळ इथे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा संपन्न होत असताना 12 धावसंख्येवरती. हा चेंडू इथे शॉर्ट टर्म पूल इथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षक अतिशय देखणी कामगिरी जितक्या वेगानं चेंडू बॅटवरती आला होता तितक्या वेगानं चेंडूला लपकलाय आणि संदीपच्या डावाचा इथे अंत होतोय. तर इथे 2 चौकार आणि एक दुहेरी आपल्या बॅटच्या मधून लगावले गेल्यानंतर बॅकवर्ड शॉट फायनिंगला एक अतिशय चांगला देल मी इथे टिपला गेलाय. प्रयत्न होता संदीपचा वेगाच्या विरोधात फटका खेळण्याचा परंतु तितका चांगला चेंडू मिडल झाला नाहीये आणि तिथे मात्र एक दैदिप्यमान झेल टिपला जातोय. पहिला ब्रेक तू इथे प्रोव्हाइड केला जातोय गोलंदाज विकासच्या माध्यमातून मानलेली टीम करता तर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे दिवान 11 गेअर्स टीमचा मैदानात दाखल होतोय. शुभपासला तुम्ही पाहू शकता यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. हा चेंडू इथे लाफ्ट करतायत ऑन साइडला बॉटम एंडचा त्याचे सुरेख वापर परंतु टायमिंग थोडं मिस टाइम आहे त्या कारणास्तव इथे मात्र जेव्हा बॅकवर्ड मिड ऑनच्या शिद्रक्षित जाऊन चेंडूला अडवतील अजून 2 धावा इथे त्या दरम्यान कंप्लीट करतायत. तर 2 धावांची भर इथे स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ इथे तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या सत्राचा चालू असताना पॉवर प्ले अनिवार्य जे पहिलं ओव्हर आहे त्या ओव्हर मध्ये गिरसी लिहून देवानी टीम 11 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू बॅक फुटला आले होते कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू तुम्ही पाहू शकाल तर आतली कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक प्रवीण भाकरे यांच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर आमचे स्कोरर मित्र राहुल सोमने आम्हाला सांगतात येणारे 4 षटक अर्थातच 24 चेंडू आणि विजयाचं समीकरण असेल ते दिवान 11 गेअर्स टीम करता
32 धावांचं. प्रत्येक षटकाचा जर आपण विचार केला तर धावफलकाला 8.0 सरासरीने धावगती प्रदान करू द्यावी लागेल. फलंदाज बबलू आणि त्याच्यासोबत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शुभासला. तर आघाडीचा फलंदाज तुम्ही संदीपला इथे पाहतायत. बाद झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून 4 चेंडूंचा सामना केला गेला आणि आपल्या संघाकरता 10 धावांचं योगदान त्याने दिलंय. मात्र इथे संघाला डाव सावरण्याची गरज आहे आणि या वेळेला मात्र तुम्ही पाहतायत तर दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केले जाते मानवी टीम कडून. स्वतः कर्णधार संघाचा निलेश गोरले यावेळी तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. 90 फीट रोटेन कडून ओव्हर द विकेट ना आपलं नशीब आजमावतो या वेळेला फलंदाज बबलूच्या समोर. ज्या बबलूनं मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फटकेबाजी केली होती तो बबलू यावेळेस निलेशचा फायदा. पहिला बॉल इथे लाफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आहे, फटका पसलाय. इथे फलंदाज बाद होतोय. अतिशय देखणी गोलंदाजी. अजून एक धक्का पोहोचतो या वेळेला तो दिवान 11 गोरसे टीमला. बबलू बॅक टू द पॅव्हेलियन. तर इथे ज्या बबलूची मी प्रशंसा केली होती तर बबलू मात्र नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर बाद होतोय. आणि ज्या कामासाठी गोलंदाजी मार्गवरती निलेशला आमंत्रित केलं होतं ते काम आपल्या मानवली टीम करता येते अतिशय चोखपणे पार पाडतोय. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती असताना दिवान 11 गिरसे टीमला इथे तुम्ही पाहतायत बबलूच्या रूपाने दुसरा धक्का पोहोचतोय. आघाडीची जोडी संदीप आणि बबलू इथे मैदानातून बाहेर झालेत. सुभाष ज्या तिसऱ्या क्रमांकासाठी इथे मैदानात दाखल झालाय. तर 4 नंबरला तुम्ही पाहू शकता इथे नवा फलंदाज दाखल होतोय रोहिदास. गोलंदाजी मार्गवरती निलेश पुन्हा एकदा तयार. पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर एक नवा जोश घेऊन बॉल लोअर फुल टॉस. इथे मात्र तुम्ही पाहू शकाल तर फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळला गेलाय. बचतात्मक पवित्र इथे आपल्याला होता फलंदाज सुभाषनं आणि एक धाव या दरम्यान मात्र नक्कीच धावफलकावरती एकवटली जाते. टीमची धावसंख्या एका धावेने पुढे पोहोचते. ती 15 रन कंप्लीट लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा स्कोर कार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेशला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नेताना तुम्ही पाहू शकाल. बॉल इथे लाफ्ट करतायत. पुन्हा एकदा फटका पसला. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु पॉइंटचा आणि सिलेमिडॉपचा तो क्षेत्ररक्षक होता त्यांच्यामधलं गॅप भेदण्याचं कार्य इथे चेंडूने केलं आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला बॅकअप करतील थ्रोपैकी करतील तोपर्यंत मात्र या वेळेला या अजून 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2 ने फुलते फुगते पुढे सरकते. ती 17 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या सत्राचा खेळ इथे चालू असताना निलेशच्या वाजवी जे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे त्याच्या 3 फेक्या इथे पूर्ण होत आहेत. हा चेंडू शॉर्ट पिच होता. बॅक फुटला आले पुल करण्याचा प्रयत्न पण चेंडू तितका व्यवस्थित बॅटवरती आला नव्हता. फुटवरचा थोडासा अभाव तुम्हाला तिथे जाणवला परंतु जोपर्यंत बॅकवर्ड शॉटलेगचे शेजारी येऊन चेंडूला फील्ड करतील अजून एक धाव या वेळेला मात्र धावफलकावरती जोडली जाते. एका धावेने टीमची टोटल पुढे पोहोचते. ती दुसऱ्या सत्रात 4था चेंडूचा खेळ इथे निलेशचा संपतोय आणि गिरसे संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अतिशय देखणं फलका. चेंडू सरळ विराट रोहित स्टँडच्या मधला अंतर भेद करतोय आणि सीमारेषा पार जातोय. इथे अजून एक दमदार चौकार येतोय सुरजच्या बॅट मधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथे तुम्ही पाहू शकाल तर अतिशय देखणा चौकार शुभाच्या बॅट मधून आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे नेऊन ठेवेल ती 22 या आकड्यावरती. स्कोर मूव्स ऑन डबल फिगर 22 रन लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा या सत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल तर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपन्न होत असताना मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत दिवान 11 गिरसे संघाच्या माध्यमातून.
हा चेंडू पुढे सरकले होते ऑन द टोस बोलावं. फ्रंट फुटचा अतिशय चांगला वापर. एका धावेसाठी तिथे गेले, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये आणि एकाच धावेवरती तुम्ही पाहू शकाल तर इथे समाधानी राहावं लागतंय. याच दरम्यान सामन्याचे मुख्य पंच बालामते यांचा षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा आणि 2 षटका अखेरीस तुम्ही मात्र धावफलकावरती पाहू शकता. गिरसे इनेवल दिवाने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे मास्टर. अक्षय केंबरे कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर 23 धावा इथे धावपटावरती जमा करतायत. सलामीची जोडी इथे बाद झाली होती संदीप आणि बबलू यांच्या रूपानं. तिथून मात्र सुभाषनं आपल्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या प्रयत्नांना यश लागतंय. गोलंदाज निलेशचा जर तुम्ही विचार केला तर आपल्या पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च करत एका गड्याला बाद करण्याचं कार्य आपल्या मानेली टीम करता केलंय. तर शिल्लक चेंडू या सामन्याचे तुम्ही पाहतायत 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये मात्र विजयासाठी गरज असेल ती या दुसऱ्या सत्रामध्ये द्वितीय फेरीच्या सामन्यामध्ये 23 धावांची सरासरीचा जरी ते कुठेतरी आपण विचार केला तर 7.70 ची सरासरी ते गाठावी लागेल या सत्रामध्ये ती गिरसे 11 संघाला. सुभाषला यावेळेला तुम्ही पाहू शकता अतिशय देखणी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होते. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आल्या करणार यावेळेला तो स्ट्रायकिंग एंड आपलं नशीब आजमावेल. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हरच्या गोलंदाजांना हाताळलं होतं त्या विकासच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू देखलाय. तर विकास यावेळेला मात्र आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवतो काय मानेलो टीम करता. लेदर क्रिकेट खेळणारा गोलंदाज यावेळेला मात्र तुम्ही पाहू शकाल टेनिस क्रिकेटवरती आता नशीब आजमावताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मानवली संघाचा तुम्ही जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी म्हणजे कुठेतरी पडझड झाली आणि ती पडझड नक्कीच इथे मात्र सावरण्याचा प्रयत्न असेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज विकासचा स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सुभाषला त्याच्या बॅट मधून आपल्या टीम करता धावांचं योगदान आलंय. पहिला बॉल इथे शरीराचा वेध घेतोय. लेग बिफोरचा अपील. पंचांचं बोट आभालाकडे. अतिशय चांगल्या प्रकारे या चेंडूवरती लक्ष होतं पंचांचा आणि यष्ट्यांकडे जाणारा वेग शरीराला लागल्या कारणाने इथे मात्र पंचांनी पाय चिपची बॉल केले. सुभाष तर इथे यावेळेला तुम्ही पाहू शकाल अजून एक ब्रेक थ्रू या क्रुशियल मुवमेंटला अशा निर्णायक क्षणाला आपल्या टीम करता मिळून देते गोलंदाज विकास. सुभाषच्या पारीचा इथे अंत झाला ज्याला चांगली सुरुवात मिळाली होती परंतु त्या सुरुवातीचा परिणाम त्याला गोड शेवटामध्ये करता आला नाहीये. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन दुसऱ्या सत्रामध्ये दिवाने 11 गिरसे संघाचा 5व्या क्रमांकाचा फलंदाज इथे वासुदेव मैदानामध्ये दाखल होतोय. तर इथे डावकुरे हाताचा फलंदाज नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर डावकुरे हाताचा फलंदाज म्हणजे एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि तशाच परिचयाची त्यावेळेस मात्र गरज आहे ती दिवाने 11 गोरसे संघाला. संदीप बबलू आणि सुभाष हे वरच्या फळीचे फलंदाज इथे बाद झाल्यानंतर मात्र या वेळेला तुम्ही पाहू शकता 5व्या क्रमांकावरती कर्णधारानं वासुदेवला धाडण्याचा धाडस दाखवलंय आणि ते धाडस तुम्ही पाहू शकाल कितपर्यंत मात्र फलंदाज यशस्वी करतोय. नेहमी असं म्हटलं जात आहे संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूजा जाता है उस पत्थर को क्योंकि दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. यावेळेला मात्र कर्णधाराने वासुदेववरती विश्वास दाखवलाय आणि इथे गती तुम्ही पाहू शकता चेंडूची अतिशय वेगवान. 22च्या रूपाने आज 4 धावा इथे यष्टीरक्षक प्रवीण बाकरे त्याचबरोबर फलंदाज देखील इथे बीट होतोय आणि चेंडू सरळ जातोय महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये. हा नशिबाचा चौकार बॅटची बाहेरची कडा
घेऊन तुम्ही पाहू शकाल तर चेंडू इथे गेला होता, मात्र यष्टीरक्षक तितका चांगलं कमिटमेंट दाखवत नाही या चेंडूवरती आणि या 4 धावा टीमची टोटल पुढे नेऊन ठेवतील ती 27 या आकड्यावरती. हा चेंडू लेग साइडला खेळलेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत अतिशय वेगाने नीरज गोरले आलेत. पायचं इथे डेंजर एंड कडे धावत असताना मात्र स्वतः वासुदेवने इथं कॉल दिला होता आणि आपला कॉल इथे व्यवस्थितपणे कंप्लीट करतायत. 2 धावांची इथे मात्र तुम्ही पाहू शकाल तर टोटल मध्ये भर टाकली जाईल आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहतायत 3ऱ्या षटकाचा खेळ इथे संपन्न होत असताना 29 या आकड्यावरती. तर येणारे 15 चेंडू आणि विजयाचं समीकरण तुम्ही पाहतायत 17 धावांचा अतिशय रक्षात्मक इथे क्षेत्ररक्षणाचा पवित्र तुम्हाला घेतलेला पाहायला मिळतोय मानेवली संघाकडून. सिंगल बचावण्यावरती त्यांनी जास्त लक्ष दिलंय कारण चेंडू आणि धावा यांच्यात फक्त 2च रनांचं अंतर आहे आणि ते अंतर इथे त्यांना वाढून द्यायचं नाहीये. हा चेंडू बॅटची बाहेरची कडा इथे मात्र पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला चेंडू बीट करून सरळ जातोय मागच्या बाजूला. महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये अजून एक नशिबाचा चौकार येतो इथे वासुदेवच्या बॅट मधून. धन्यवाद डीजी मास्टर. तर याच ठिकाणी सिद्धिविनायक शॉपचे प्रोप्रायटर मान्य श्री किरणजी दलवी आणि मनोजी बदर यांच्याकडून आम्हा आयोजकांकरता मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फलंदाजीच्या आकर्षक 4 ट्रॉफी आल्यात. जे ट्रॉफी सौजन्य लाभले आहेत यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप कौतुक असेल. इथे यावेळेस बॉल चांगला होता, पुन्हा एकदा लाईक बायची अपील केली जाते मात्र पंचांनी दाखवलं चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि इथे अजून एक नशिबाचा 3रा चौकार या षटकामध्ये येतोय तो दिवाने 11 गिरसे टीम करता. नक्कीच क्रिकेटमध्ये असे नेहमीच म्हटलं जातं कशा का होईनात पण धावा येणं गरजेचं असतं आणि तसाच प्रकारे 2ऱ्या सत्रामध्ये तुम्हाला इथे मैदानामध्ये घडताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते ती 37 या आकड्यावरती. विकासचं मी कौतुक करेल, अतिशय वेगाने दर्जेदार टप्प्यावरती त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते परंतु यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल तर कुठेतरी भरकटलाय आणि त्याच्या या भरकटण्यानं मात्र इथे सामना दोस्तो परावर्तित होतो तो गिरचे टीमच्या बाजूला. बॉल इथे चेंज ऑफ पेस, इथे पंचांना नक्कीच दिशा दाखवण्याचं कार्य पंचांनी इथे दिशा दिली वाईटची आणि अशा वेळेला अनुभवी पंच मनोज पतारे यांचा या ठिकाणी वाईटचा इशारा. या सत्रामध्ये अजून एक धाव देऊन जाईल ती गिरसे टीमला. टीमची धावसंख्या 1 धावेनं पुढे पोहोचते ती 38 या आकड्यावरती. गोलंदाजी तर सुरेख होते परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं व्हायला हवं होतं मानिवली टीमचं. इथे नक्कीच तुम्ही पाहू शकाल थोडस डॉमिनन्स ऑफ क्रिकेट पाहायला मिळाला गोलंदाज विकासच्या माध्यमातून परंतु नक्कीच काही अर्थाला नसेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. स्ट्रायकिंग वेळेला तुम्ही पाहतायत वासुदेवला. यावेळेस फटका चांगला आहे, मिस टायमिंग शॉट, ताकद कमी, एलिमिनेशन जास्त, निलेश गोरले जेल खाली आणि या वेळेला मात्र देर आहे पर दुरुस्त आहे असं मी म्हणेल. 4था धक्का इथे प्रोव्हाइड करतात आपल्या मानवली टीम करता आणि टीमची टोटल तुम्ही पाहताय 3 षटकाखेरीस 38 या धावसंख्येवरती.
तर यानंतर या पूर्वार्धाच्या दुसऱ्या शतकाची 2 षटकं निश्चितच 12 चेंडूंचा वाजवी खेळ अजूनही संपन्न व्हायचा आहे आणि विजयासाठी करत असेल ती दिवाणी 11 गिरसे संघाला 8 धावांची गोलंदाजी मी म्हणेल अतिशय सुरेख तुम्हाला विकासच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 फलंदाजांना देखील त्याने षटकामध्ये बाद केलं होतं, परंतु 3 चौकार जे नशिबाचे मिळाले या तिसऱ्या ओव्हरमध्ये ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या गिरसे 11 संघाला त्या चेंडूचं इथं तुम्ही पाहू शकाल समीकरण केलं तर 12 धावा, 1 दुहेरी आणि 1 वाईट अशा टोटल 15 धावांची लढत या ठिकाणी गोलंदाजाच्या वतीने केली जाते. स्पेल त्याचा तुम्ही पाहू शकाल 3 विकेट आणि 29 धावा. सरासरीचा जर इथे विचार केला तर 14.50च्या सरासरीने इथे त्याने धावा खर्च केल्यात. अतिशय महागडी गोलंदाजी इथे मी म्हणले मात्र त्याच्या माध्यमातून पेश केली गेली. संघाला गरज होती, संघाकडे कमी धावा होत्या आणि त्या कमी धावा बचावण्यासाठी तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं आवश्यक असतं. गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावरती झाली होती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून तितकं चांगलं बॅकअप, तितकं चांगलं पाठबळ, तितकं चांगलं समर्थन, तितक्या उच्च दर्जाचा पाठिंबा मिळत नसल्या कारणाने सामना इथे मात्र तुम्ही पाहू शकाल एक बाजूला झुकलाय. तर रोहिदास इथे नवा फलंदाज दाखल होत आहेत आणि नरेश त्याच्यासोबत तुम्ही पाहू शका धावपट्टीवरती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज मानल टीमच्या वतीने गोलंदाजी मार्कवरती येतोय अनिल. तर अनिलच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवला कर्णधार निलेश गुरण्यानं 12 चेंडू आणि 8 धावा. जास्त उशीर करू नका मानवी संघ आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना येते खेळ वाचवायचा. आणखी आपल्याला या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळेचं भान तुम्ही आयुष्यात नेहमीच पाळायला ठेवा, कारण वेळेची किंमत त्या वृत्तपत्रालाच विचारा. तो सकाळी 4 रुपयाला असतो आणि रात्री रद्दीत 4 रुपये गेल्याने विकला जातो. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देते. वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. पहिला चेंडू लोवर फुल टॉस इथे मात्र तुम्ही पाहू शकाल तर चोरटी धाव घेण्याचा मानस, मात्र शॉर्ट फाईन लेगला अतिशय देखणं क्षेत्ररक्षण तिथे तुम्हाला पाहायला मिळतंय. वेगाने चेंडूवरती आले होते, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे थ्रोपैकी करतायत आणि त्या दरम्यान डॉट चेंडूची सांगता होते. तर समीकरण थोडंसं तुम्ही पाहू शकाल इथे बिघडलं जात आहे. 11 चेंडू आणि 8 धावा. यावेळेस लॉफ्ट करते चेंडूला, इथे ऑन साइडला प्लेस होते. लिमिट ऑफ द क्षेत्ररक्षक नक्कीच इथे ऑन साइडला तुम्ही पाहू शकाल तर चेंडूला आला होता आणि अडवेल फेकेल. अजून एक एकेरी इथे एकवटली जाते आणि एका धावेनं विजयाचं अंतर मात्र कमी होत आहे. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 6 धावांची. हा चेंडू शॉर्ट पिच पूल केलाय, पूल सक्सेसफुल. विराट कोहली स्टँड समोरून हा चेंडू सीमारेच्या बाहेर. अजूनही एका धावेची गरज असेल इथे आणि टीमची धावसंख्या षटकारानं तुम्ही पाहतायत दुसऱ्या सत्रामध्ये जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. तर प्रेक्षकांच्या वतीनं या षटकारासाठी टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं डीजे ऑपरेटरचं कार्य तुम्हाला रमेश शिंगोल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे अजून एक मोठा फटका. यावेळेस मात्र विजय षटकार आपल्या बॅट लगावत सामना आपल्या स्टाईलनं इथं संपवलाय फलंदाज नरेशनं. या सामन्यामध्ये दिवाण 11 गिरसे संघ विजयी होतोय. विजयी संघांचं आयोजकांच्या वतीनं खूप खूप स्वागत. तसेच पराभूत संघ होतोय तो मानवली संघ आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. तर आमच्या ऑफिशियल स्कोररला इथे विनंती असेल की सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे आमच्यापर्यंत कळवा. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करून घ्यायचंय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो गिरसे